संत थोर संत थोर थोर संत थोर थोर संत थोर संत थोर संत थोर कृपा बळे नेती पार 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 संत थोर 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 कृपा बळे नेती पार 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 नाही आता याती राहती नाही आता याती नाही आता याती मोक्ष सायुज्यता देती मोक्ष सायुज्यता देती मोक्ष झाले सकारती मोक्ष झाले सकारती मोक्ष झाले सकारती मोक्ष झाले सकारती उंच नीच काही उंच नीच काही संतापाशी भेद नाही संतापाशी भेद नाही संत पायी भेद नाही संत पायी भेद नाही संत पायी भेद नाही संत पायी भेद नाही भगवान म्हणे समता भगवान मने जपता भगवान म्हणे समता भगवान मने जपता दिसे संतापाशी आता दिसे संतापाशी आता दिसे संता पायी आता दिसे संता पायी आता दिसे संता पायी आता दिसे संता पायी आता नाही आता याती नाही आता याती नाही आता याती नाही आता मोक्ष याती सायुज्यता देती मोक्ष सायुज्यता देती मोक्ष घ्यावे काय की मोक्ष घ्यावे काय की मोक्ष घ्यावे काय की मोक्ष घ्यावे काय की विडोबार कुमाई तो बार कुमाई विडोबार कुमाई बार कुमाई तो बार कुमाई विडोबार कुमाई तो बार कुमाई तो बार कुमाई विडोबार कुमाई तो बार कुमाई विडोबार कुमाई तो बार कुमाई विडोबार कुमाई सेवेकरता जो अभंग आहे हा अभंग गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ संत श्री भगवान महाराज सिद्धांत आश्रम वरवण यांच्या श्री अभंग गाथेतील आहे. संतांची महती प्रतिपादन करणारा अभंग आहे. संतांचं जीवन दिव्य अशा स्वरूपाचं जरूर आहे, पण ते जीवन एवढं मोठं दिव्य करण्याकरता त्यांना काय काय दिव्य करावे लागतात, किती परीक्षा द्याव्या लागतात समाजामध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आज आषाढ वद्य चतुर्दशी, या आषाढ महिन्याचा हा जवळपास शेवटचा दिवस. या आषाढ वद्य चतुर्दशीला संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री सावतामाळे महाराजांचं पुण्यदिवस पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी याचा अर्थ ती तिथी पावन आहे म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात. ज्या दिवशी साधू संत इहलोकातून निर्गमन करतात, देह ठेवतात, तो दिवस पुण्याचा आहे, पावन तो दिवस आहे. संतांची पुण्यतिथी, देवाची जयंती, देवाची जयंती केली जाते. तुमचं आमचं एक वर्ष, एकच वर्ष, 800 850 बी पुण्यतिथी आहे महाराजाची, बर का. मग एवढी वर्ष झाले अजून सुद्धा महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि समाजामध्ये
व्यवहारात किती मोठा धनवान असेल, काही नाही, 4-2 वर्ष त्याचं वर्ष श्राद्ध केलं जात. का, कशासाठी, काय म्हणून आपण त्या सावतामाळी महाराजाची पुण्यतिथी साजरी करतो? त्याचं कारण आहे, महाराज त्यांचा जो त्याग आहे, त्यांचं जे समर्पण आहे, त्यांनी केलेली जी समाज सेवा आहे, त्यांनी केलेला आपल्या हृदयाचा विकास आहे, आपल्या हृदयामध्ये सगळ्यांना त्यांनी जागा दिली, मन मोठं केलं. त्या मोठ्या मनाचा जो त्यांनी केलेला जो अट्टहास आहे, त्याच्यासाठी समाज हा आपल्या हृदय सिंहासनावर कायमस्वरूपी त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो. समाजाच्या मनोमंदिरामध्ये ज्याला स्थान निर्माण करायचं असेल, त्याला आधी झिजावं लागतं, आधी जटावं लागते, परीक्षा द्यावी लागतात, समाजासाठी काही करावं लागते, तेव्हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचतो, मनोमंदिरामध्ये हृदयाच्या सिंहासनावर त्याला स्थापन करतो. आणि तोच माणूस समाजाच्या मनावर राज्य करू शकतो की ज्यानं स्वतःचा देह समाजासाठी झिजवला. असे असणारे सावतामाळी महाराज यांच्या जीवनामध्ये संपूर्ण मनुष्य समाजासाठी केवढा उपकार केला, ते या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण बघणार आहोत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. भारतवर्षामध्ये, या भारतामध्ये संतांची भूमी, इथे सगळे संत या भारताचा जन्माला आले बरं का. सगळे संत, सगळ्या देवाचे अवतार इथेच, सगळ्या संतांचे अवतार याच भारतात झाले, फॉरेन मध्ये नाही. विचारवंत कदाचित फॉरेन मध्ये झाले, पण संत नाही. संत शब्दाचा अर्थ हा आहे, सत्य तत्वाला जे जाणतात आणि ते तत्व तुमच्या आमच्यासाठी तुम्हा आम्हाला आत्मसात व्हावं याकरता जे प्रयत्न करतात, त्यांचं नाव संत. सगळ्यात अवघड गोष्ट सोपी करून सांगतात, त्याचं नाव संत. आणि सगळ्यात सोपी गोष्ट अवघड करून सांगतात, त्याचं नाव पंत. पंत म्हणजे सावकार. जे काही पदाधिकारी लोक असतात ते, अरे बाबा तुला काय सांगू, तुझं काम होतच नव्हतं, तुझं काम होत नव्हतं, पण मी होतो, मी गेलो म्हणून आधीच झालेलं असतं. ते काम आधी झालेलंच असतं, फक्त तिथून पत्ता काढून येतात का हो ते कृष्णा भाऊचं काम कुठपर्यंत, अहो ते झालं, मग लगेच संध्याकाळी यायचं, गड्या ते तुझं काम बरं का मी करून टाकणार आहे, बघ तुला काय करायचं ते. याला वाटत की आपलं काम भाऊनं केलं, आधी काम आधीच झालेलं असतं, फक्त सोपं अवघड करून सांगतात ते पंत. आताच्या भाषेत जे पदाधिकारी आहेत, ते लोक समाजासाठी काम करणारे जे आहेत, ते असतं सोपं पण अवघड करून सांगतात. साधू संत सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कठीणाती कठीण असणाऱ्या गोष्टी पण साधू संतांनी आपल्या आचरणानं तुमच्या आमच्यासाठी मोकळ्या करून दिल्या, मुक्त करून दिल्या. त्या संतांचं हृदय समाजासाठी तुटते महाराज, संतांचं हृदय समाजासाठी बुडत हे जन देख में न डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. लोक अनर्थात चालले, यमपंथाने चालले, दिव्यावर फकड्या झेप घेतात, दिव्यावर फकड्या झेप घेतात. आपल्याला माहित असतात ही मरणार आहे, तिला माहित नसतं. त्या दिव्या, त्या पतंगाला काय वाटतं की मी आता हा दिवा विझवणार, मी दिवा विझवणार. पहिल्याचा नियम हुकला म्हणून काय झालं, मी पक्का नियम धरून जातो आणि दिव्यावर झडप घालतो. किती पकड्या गेल्या, दिवा विझला नाही, यांचेच पंख जळाले, यांचेच पंख जळाले. मग यथा प्रदीप्तम ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः, तथैव नाशाय विशन्ति लोकास्
तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. तवापि वक्त्राणि म्हणजे काळाच्या मुखामध्ये संपूर्ण मनुष्य समाज हा चालला चालला चालला. देवच नाही म्हणतात लोक. काय म्हणतात? देवच नाही. असता तर दिसला नसता का? आणि मग काय केलं देवानं? जेने हा जीव दिला दान, एवढा मोठा नरदेव त्याने दिला. जन्माला येण्याच्या अगोदर लक्षात घ्या महाराज, देवानं आपल्याला बरोबर सगळ्या गोष्टी सगळ्या योग्य अशा प्रकारे दिल्या. डोळे बरोबर पाहिजे तिथे दिले, नाक जिथे पाहिजे तिथे, मुख जिथे पाहिजे तिथे, कान जिथे पाहिजे तिथे. असं चुकून सुद्धा केलं नाही. काय मग का नाही केलं? त्याची ती दया आहे. एक कवी असं म्हणतो की मी कदाचित असं म्हणेन की मला असं वाटतं देव नाही, पण घेतो झोप पुन्हा निजोनी उठतो ही ईश्वराची दया. आपण झोपलो, झोपल्यानंतर पुन्हा जागा होतो. कोण उठवतो माणसाला? काही लोक झोपले गेले, उचला काढा म्हणतात, बाहेर गेला आता झोपेतच. मग तो झोपेतच गेला आणि तुला रोज सकाळी तो उठवतो. कोण उठवतो? कोण उठवतो? ही ईश्वराची दया. तो देव आपल्याला जाग करतो. देव आपल्याला चेतना देतो. जो तुम्हाला चेतना देतो, कर्मामध्ये प्रवृत्त करतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. देव स्वतः म्हणतो की तुला मला पाहायचं असेल तर सगळ्यांच्या हृदयाशयामध्ये ज्याला मी 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 म्हणून जो म्हणतो, तो जो मी आहे तोच मी परमात्मा आहे. आत्मवस्तू त्याला म्हणतात. त्या आत्मवस्तूचा स्वीकार ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. दुधामध्ये तूप नाही का हो? दुधात तूप आहे. दिसते का? नाही. दिसत नाही म्हणून नाही का? आहे. दुधात तूप आहे, पण ती मिळवण्याची एक हातवटी आहे, कला आहे. मग दुधामधलं तूप शोधून काढायचं असेल तर त्याला मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता. वाया व्यर्थ करता सांडी मार्ग. वाया व्यर्थ करता सांडे मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ करता सांगे मार्ग. वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दुधातलं तूप काढायचं असेल तर त्याला विरजण टाकावं लागेल. विरजण टाकल्यानंतर त्याची रवी लावावी लागेल. रवी लावल्यानंतर मग त्यातून लोणी निघणार. सहजासहजी लोणी निघत नाही महाराज. लोणी काढण्याकरता मग थंड पाणी टाकून, कधी गरम पाणी टाकून, पण ते लोणी काढावं लागतं. काढल्यानंतर सुद्धा त्या लोण्यामध्ये ताकाचा अंश नसला पाहिजे. ताक जर त्यात मिसळलं तर त्या लोण्याला वास लागू शकतो कदाचित. मग ते धुवून 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 पूर्ण लोणीवरती काढलं जातं. आणि मग ते स्वच्छ झालेलं जे लोणी आहे त्या लोण्याला मग तापवल्यानंतर त्याचं होते तूप. मग ते तूप शोधण्याकरता काय काय करावं लागतं? मंथन करून त्याची रवी लावावं लागते. त्याप्रमाणे जे विचार क्षीरार्णवीचे राजहंस, त्याप्रमाणे जे लोक विचारी आहेत ते विचारी लोक समाजामध्ये देव पाहतात. प्रत्येकाच्या मनोमंदिरात देव पाहतात. देव पाहण्याकरता
कुठे जायची गरज नाही. आमचे सावतामाळी महाराज पंढरीला जात नव्हते. आम्ही चाललो, पंढरीला जा, काशीला जा, बद्रीला जा, केदारनाथला जा, जो गया बद्री हो कभी ना आया उदरी असं म्हणतात. म्हणजे बद्रीला गेला की मुक्तच झाला असं म्हणतात फक्त. गंगासागर गया, हा गेला गंगासागरला, अशा लय वाऱ्या झाल्या आणि काही सोडलं नाही. काय सोडलं? मग काशीला गेला, काही सोडलं नाही. गंगासागरला गेला, बद्रीनाथला गेला, केदारनाथला गेला, हिमालयात गेला. बाबा म्हणतात ज्याला देव पाहायचा त्याला कुठं जायची गरज नाही, एका जागी बस ठाईच सोनी करा एक चित्त आवडी अनंत. सावतामाळी महाराज पंढरीला जात नव्हते. आम्हा काही लोक म्हणतात म्हणजे आता 1 महिना विश्रांती म्हणे, बा काय करायचं काम नाही, सगळं पद्धतशीर जाते. वारीमध्ये गेलं की काम करायचं काम नाही, काही नाही. लक्षात घ्या, याचा अर्थ हा नाही, वारी हा आमचा धर्म आहे वारकऱ्याचा, पण काम टाकून नाही. जे आपल्या वाट्याला आलेले जे काम आहे बरं का, ते करा, आधी करा. हे सावतामाळी महाराज सांगतात. कर्मे ईशू भजावा. काय सांगितलं? कर्मातच देव आहे, कर्माने देव संतुष्ट होतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय पारा तोषा लागी. त्या केलेल्या सेवेने तो देव प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन मग तो आशीर्वाद देतो. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया ते. सावतामाळी महाराजाचं हे म्हणणं होतं की आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण आहेत. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः. ज्याला त्याला आपापल्या वर्ण धर्मानुसार, आश्रम धर्मानुसार कर्तव्य नेमून दिले. मी आजच वाचलं महाराजाच्या अभंगाच्या पुस्तकामध्ये की बरं झालं म्हणले देवा, ज्या उंच जातीचा नाही झालो, कदाचित ब्राह्मण झालो असतो तर स्नान संध्या विधी देव ते करा, मंत्र उच्चार करा, त्रिकाळ संध्या करा, सगळं त्यातच गुंतून राहावं लागलं असतं म्हणे मला. मग मला काही नाही, काळ वेळ नाम उच्चार येता नाही. आमचं बरं आहे म्हणे, माळेयाची जात वैश्य व्यवसाव, कुळीचा कुळदेव श्री विठ्ठल. माळी लोकांना, कुणबी लोकांना प्रत्येकाला आपापलं कर्तव्य नेमून दिलेलं आहे. कुंभारानं काय करावं, लोहाराने काय करावं, सोनाराने काय करावं, बरं का. हे वैश्य लोक आहेत सगळे. मग वैश्य व्यवसाय, त्याने व्यवसाय केला पाहिजे. काय काय व्यवसाय? कृषी, गोरक्ष, वाणिज्यम, वैश्य कर्म स्वभावजम. कृषी म्हणजे शेती केली पाहिजे, गोरक्षण केलं पाहिजे. हे वैश्य लोकांचं कर्तव्य आहे. आता लोकांना कर्तव्यच राहिलं नाही बरं का. आता लोक शेतकऱ्याच्या मुलाला शेती करणं जीवावर येते. आपल्याला वाटतं आपल्या पुराणा आता पुन्हा हातात वखर धरला नाही पाहिजे, मग त्याच्यासाठी लाख रुपये भरायची पाळी आली तरी भरतो. सावतामाळी महाराज म्हणतात तुझ्या वाट्याला आलेलं काम तू कर, नीट कर, आळस करू नको. आळस न करशील तर तुला आपोआप त्या ठिकाणी देव प्रसाद देतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सगळा डुप्लिकेट जमाना आला. डुप्लिकेट म्हणजे कसे कागदपत्र गोळा करायचे, सरकारच्या मड्यावर घालायचे 5-50 हजार त्या साहेबाच्या, त्याने सही घ्यायची आणि झाला झाला तो पगार सुरू झाला. त्याला पगार सुरू, कामावर हजरच नाही, कामावर हजर नाही, पगार सुरू आहे. नीट ऐका महाराज. परिणाम काय होतो? परिणाम विना कष्टाचे मिळवलेले जे पैसे आहेत, अन्याय मार्गाने मिळवलेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती माणसाला वाया मार्गाने घेऊन जाते. अकलीचा 5 पट पगार या लोकांना आणि व्यसनाचा विषय सोडून द्या.
काय काय नाद आहेत ते इथे सांगत नाही. पैसा फुकट आला, नाद ज्यानं तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, 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 उत्तमची गती तो एक पवेला, उत्तमची गती तो एक पवेला, उत्तमची गती तो एक पवेला, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी. उत्तम व्यवहार, बनावटपणा नाही, चालूपणा नाही, डुप्लिकेटपणा नाही, हजर वेळेवर कामावर हजर, असं केलं तर मुलं चांगली निघतात. नाही तर पोरं हाताखालून काढतात. हा म्हणतो कसं काय झालं, कसं काय झालं, बेमानीचा पैसा पोरांच्या खिशात गेला. पाप्याचे धन जाय त्याच रीतीने, ज्याची जशी वासना, ज्याची जशी वासना असते, ज्या मार्गानं पैसा मिळवला तो त्याच मार्गानं जातो. बाबा गोष्ट सांगत असतात की एक राजाच्या घरी एक साधू राहत होता. त्या साधू राहायचा. त्या राजाच्या कर्मचाऱ्यांनी काय केलं, चोरांच्या जवळचं धन लुटलं. म्हणजे चोरांनी धन लुटून आणलं, पण ते पकडला, दरोडेखोर पकडले. तो दरोडेखोराचा सगळा माल राजकोषागारात जमा झाला. राजकोषागारात जमा झाल्यानंतर तोच माल नंतर समाजाच्या एखाद्या योजनेत आला. राजा काय दुसरीकडून पैसा आणतो वरून आकाशातून नाही, जनतेचाच पैसा जमा केलेला टॅक्स, दारूच्या दुकानाचा टॅक्स जमा करायचा आणि तुम्हाला द्यायचा. म्हणतं की सरकारनं दिला आम्हाला. सरकार देतं पण अशा मार्गानं देते. पापी लोकांचं धन आलं ते तुमच्या खिशात गेल्यावर तुम्हाला बुद्धी कोणती येणार. त्या राजाच्या जवळ राहणाऱ्या महाराजाच्या खाण्यामध्ये ती चोरीच्या धनाचा खाण्यात आलं. म्हणजे चोरीचे जे पैसे होते त्यामधून राजानं जे अन्नदान केलं ते अन्न महाराजाच्या खाण्यात आलं. आणि एक दिवस महाराज राजवाड्यामध्ये फिरायचे, इकडून तिकडं तिकडून इकडं, कोणी काही म्हणत नव्हतं. महाराज आहेत, कोण म्हणणार, त्यांना काही माया नाही, मोह नाही, लोभ नाही, काय नाही. पण एक दिवस त्या महाराजाच्या मनात आलं, काय आपण वेड्यासारखं इतकं आपल्या मागे पुढे काहीच नाही, एखाद्या वेळेस कदाचित राजाने काढून दिलं तर आपल्याला काही जवळ लागेल ना खिशात, म्हणून आपण काहीतरी आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. म्हणून शोकेस मध्ये ठेवलेले राणीच्या हातातले जे कडे आहेत ते त्यानं पळवले. महाराजांनी घेतले आणि योगायोगान पंढरीची वारी आली, गेली पंढरी, ती खिशात घेऊन गेली. इकडं हे नाही, कडे नाहीत बांग, मग सगळा गोंधळ झाला. पण वारीमध्ये शुद्ध अन्न त्याच्या खाण्यात आलं उदाहरणार्थ, आणि त्या अन्नाचा परिणाम त्याची बुद्धी शुद्ध झाली. आणि एक दिवस त्याच्या लक्षात आलं की आपण हे काय करून बसलो, राजाच्या घरी चोरी केली, बरोबर नाही झालं. म्हणून तो परत आला आणि राजाच्या समोर गुन्हा कबूल केला. म्हणे महाराज, अशा प्रकारे माझ्याकडनं गुन्हा झाला, मला याचा दंड मिळाला पाहिजे. महाराज म्हणले, राजा म्हणला, महाराज तर असे नव्हते, मग महाराजाच्या मनात चोरीची भावना कशी काय निर्माण झाली. मग सगळी तपासणी केली, तर तपासाअंती लक्षात आलं की दरोडेखोरांनी लुटलेला माल आपण कोषागारात जमा केला आणि तोच माल
अमक्या योजनेमध्ये गुंतवला आणि त्या योजनेचा लाभ महाराजाला झाला, अर्थात ते पापी लोकांचे पैसे महाराजांच्या वापरात आले, परिणाम त्यांनी जे अन्न खाल्लं त्याचा परिणाम महाराजाला सुद्धा तशी बुद्धी व्हावी. याचा अर्थ काय की ज्या मार्गाने तुम्ही पैसा मिळवता त्याच मार्गाने तुमचा मुलगा जातो. म्हणून अन्याय मार्गाने पैसा मिळवायचा नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचक्री हा संताचा संदेश आहे. याचा अर्थ हा आहे कष्ट करा. महत्वाचा विषय काय सांगितलं, फुकट खाऊ नका. मग सावतामाळी महाराज कष्ट करत होते हा त्याचा अर्थ आहे. काय कष्ट करत होते तर आमची माळियाची जात शेत लावू बागायत, ते शेती करायचे. आता जे भेंडी तुमचे मेथी असेल, पालक असेल, कोथिंबीर असेल, गोबी असेल, बटाटे असतील, वांगे असतील, मिरच्या असतील, या सगळा व्यवसाय ते त्या ठिकाणी करायचे. पण ते करत असताना त्यांच्या बुद्धीमध्ये एकच भाव होता. तो भाव हा की त्या प्रत्येक कामामध्ये मी ईश्वराचं काम करतो आणि ईश्वरच या रूपानं माझ्या समोर नांदत आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, आवगी विठाबाई माझी, आवगी विठाबाई माझी, आवगी विठाबाई माझी, कांदा मुळा, कांदा मुळा, कांदा मुळा भाजी, आवगी विठाबाई माझी, अवघे विठाबाई माझी, अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, वीर मोठ नाडा दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावत्याने केला मळा विठ्ठलबाई रोविला लागला, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. यच्च यावत क्रियाकर्म ची जे साधनं आहेत, क्रिया आहे, जे कर्म आहे, या सगळ्याच्या ठिकाणी त्याला देव दिसत होता. लक्षात घ्या, कर्म करताना प्रामाणिकपणे काम केलं की देव कसा मिळतो पहा. सावतामाळे महाराजाच्या घरी हा जो व्यवसाय आहे, शेती आहे, ती शेती ते करत होते आणि वाफे करायचे. मग वाफ्याला आता मोटारी निघाल्या तेव्हा मोठ होती, शब्द बदलला फक्त. मग हरी म्हणजे शत्रू, हरी म्हणजे शत्रू, मोठीचा शत्रू मोटार, म्हणजे मोटार आल्यापासून मोठ बंद झाली. लक्षात येते तुमच्या? ट्रॅक्टर आल्यापासून बैलाचा विषय बंद झाला. विषय बंद झाला का बैल खाटकाला विकले लोकांनी. कोण वागवायचे? लोक लय पुढे गेले. लोकांना फुकट पाहिजे, लोकांना लवकर पाहिजे. बैल वागवा, त्याचं शेण काढा, त्याचं सगळं करा, त्याला चारा घाला, त्याला पाणी पाजा, असे लोक म्हणतात. लक्षात घ्या. ट्रॅक्टर फोन केला, ट्रॅक्टर हजर, अर्ध्या तासात जिकडे तिकडे. फवारणी असो तुमचं म्हणजे पहिल्यापासून वखरणी, आपलं नांगरणी, पंजी वखरणी असेल, पेरणं असेल, फवारणी सुद्धा आता लोक ट्रॅक्टर. पाणी कोणी न्यायचं, कोणी त्या मजुराला 1000 रुपये द्यायचे. अरे पण बाबा, तितक्या निघताना तर एक मजूर पैसे 1000 रुपये मिळवतो ना. आपल्याला ते नाही, आपल्याला लवकर पाहिजे. कशासाठी सांगतो,
ट्रॅक्टर आला, बैल गेले. मोटारी आल्या, मोठ गेली. तर सावतामाळी महाराज त्या ठिकाणी मोठ हाणायचे. ते मोठ हाकल्यानंतर ती दांडानं पाणी त्या वाफ्यामध्ये जायचं. पाणी वाफ्यात जायचं आणि त्या पाण्याचा जो मंजूळ झुळझुळ 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 जो आवाज आहे, तो आवाज महाराजाच्या कानामध्ये जायचा आणि माझा विठ्ठल या रूपाने माझ्या बगीच्यामध्ये नांदत आहे असं महाराजाला वाटायचं. झाडाला फुलं आली की माझा विठोबा या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झाला. फळं आले, मिरच्याला मिरच्या आल्या की त्याला असं वाटायचं माझ्या विठोबानं माझ्यावरती कृपा केली. सावतामाळी महाराजाची छोटीशी मुलगी नागू नावाची, ती नागू सुद्धा महाराजाच्या पुढे मागे त्या ठिकाणी काम करू लागायची. एक दिवस अशीच दिंडी आली. तिला माहित होतं की बाबा आपला हा मळा कोणाचा आहे. म्हणे हा मळा ना म्हणे पंढरपूरच्या विठोबाचा आहे. हो, मग आपल्या मळ्याचा मालक पंढरपूरचा विठोबा आहे, आपल्या मळ्याचा धनी पंढरपूरचा विठोबा आहे, हे तिच्या डोक्यात फिट झालं. आणि फिट झाल्यानंतर एक दिवस अशी दिंडी आली. दिंडी पाणी पिण्याकरता म्हणून मळ्यामध्ये थांबली. थांबल्यानंतर महाराज त्या छोट्याशा मुलीनं आपल्या हातामध्ये एक छोटीशी कुरकुली म्हणतात त्याला, काय ती दुर्डी, टोपलं घेतलं आणि त्यामध्ये टमाटे तोडले, वांगे बटाटे तोडले, तुमच्या ज्या काही गोबी असेल, मिरच्या असतील, हे सगळं वाण तिने घेतलं. गाजरं घेतले आणि म्हणले हे गाजरं असतील, मुळे असतील, बटाटे असतील, हे आमच्या धन्याला द्याल. आमचा धनी पंढरीला राहतो, आमच्या शेताचा मालक पंढरीला राहतो. आमच्या मालकाला सांगा की तुझं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो, वेळेवर पाणी देतो, वेळेवर फुलपण करतो, वेळेवर सगळे कामं करतो आणि त्याचं हे फळ आणि ते फळ आम्ही पहिले तुला देतो. लक्षात घ्या, पहिला आलेला माल त्या लेकरानं विठोबाला व्हायला. लक्षात घ्या, समाजामध्ये आजही काही लोक असे आहेत, शेतातला माल आधी देवाला वाहतात आणि नंतर घरी घेतात. त्या नागू नावाच्या मुलीनं त्या ठिकाणी सावतामाळी महाराजाची छोटीशी मुलगी, काय सांगावं महाराज, तिने ते सगळं एका वारकऱ्याजवळ दिलं. त्या वारकऱ्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याने डोक्यावरून हात फिरवला, म्हणले बाळा काळजी करू नकोस, तुझ्या धन्याला तुझा माल पोचत होईल. आणि हो म्हणले काका, एक करा, आमच्या धन्यासनी सांगा बिगी बिगी या, लवकर या, आमच्या शेताला भेट द्या, मी वाट बघते म्हणे. आणि धुऱ्यावर उभं राहून दिवस पर्यंत त्या लेकरानं त्या भगवंताची वाट पाहावी की आज येईल आमच्या शेताचा मालक, उद्या येईल. तो दिवस कलेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत तहान भूक विसरून ती वाट बघत होती, आमच्या शेताचा मालक येईल. मग अशीच पडून झोपून जायची भुकेनं. मग घरी आई घेऊन जायची आणि मग तिला जीव खाऊ घालून झोपवायची. एवढ्याशा लेकरावर संस्कार झाला की या पण शेताचा मालक पंढरीचा विठोबा आहे, त्याला आपलं काही देणं आहे आणि आपण ते त्याला दिलं पाहिजे. ऐका महाराज, आपण देवाला देत नाही. लोक म्हणतात कशाला महादेवाला पाणी घालायचं, कशा महादेवाला दूध घालायचं. एवढं दूध जर एकत्र केलं तर कितीतरी त्या ठिकाणी जीव जगतील. म्हणून महादेवाला लोक दूध वाहत असतील तर ते लोकांच्या डोळ्यात चलते. देवाचंच देवाला द्यायचं. आपण निर्माण केलं, फुलं आपण निर्माण केले, दूध आपण निर्माण केलं, त्यानेच केलं, ती त्यालाच द्यायचं. एखाद्या छोटासा मुलगा असेल आणि त्याने तुमच्याच ताटातला घास तुमच्याच तोंडात घातला तर तुम्हाला जो आनंद होतो त्या आनंद पैशाने विकत भेटतो महाराज? नाही. आपल्या मुलांना आपणच कमावलेला आयता धन अन्नाचा घास तुमच्या तोंडात घालावा आणि त्याची जी खुशी तुम्हाला होते, तो आनंद तुमच्या हृदयात मावत नाही. त्याप्रमाणे देवानं निर्माण केलेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती ईश्वराचीच. ईश्वराला नुसती दाखवायची, तो खात नाही. देव खातो का? देव खात नाही. फक्त त्याला दाखवायचं की बाबा हे तुझ्या कृपेचं फळ आहे, हे तू आम्हाला कृपा केली, तू आमच्यावर दया केली आणि आम्ही हे मिळवलं, हे तू फक्त घे म्हणायचं. या जेवाय. तो खरंच येतो का जेवायला?
कोणताही माणूस जेवायला या म्हटल्यावर जेवायला येत नाही, पण म्हणायची पद्धत आहे. आणि तसं नाही म्हटलं तर तो कृतज्ञ आहे, चोर आहे, चोरून जेवतो असं त्याचा अर्थ होतो. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तैर दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. गीता सांगते की देवाने दिलेल्या संपत्तीचा विनियोग देवाच्या कामामध्ये जे लोक करत नाहीत ते लोक चोर आहेत. सावतोबाच्या छोट्याशा लेकराला कळलं की हा त्याचा माल आहे, त्याला दिला पाहिजे, आणि आपल्याला अजून कळत नाही. आपण पैसे मिळवतो, देवाला काहीच देत नाही. काही समाजाचे लोक 10% आपला खर्च देवाला देतात, पैसे बाजूला काढून ठेवतात. आमचा सगळा पैसा चालला डीजे मध्ये, आमचा सगळा पैसा चालला कशामध्ये जातो. पण जिथे पैसा खर्च करायचा तिथे मात्र आपण पैसा खर्च करत नाही. देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी पैसा खर्च करा. समाजामध्ये काही गोष्टी नाहीत त्या उपलब्ध करून देण्यासाठी आपला पैसा खर्च झाला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी जो पैशाचा विनियोग करतो तो स्वधर्म सर्वेक्षरी न अर्पिजो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वधर्मामध्ये जो पैसा खर्च करत नाही तो चोर आहे, आणि चोराला दंड दिल्याशिवाय देव राहत नाही, देव त्याला दंड देतो. मला हे सांगायचं, काय सांगत होतो की देवानं जे निर्माण केलं ते त्याचंच त्याला दाखवायचं, दाखवायचं, त्याला संतुष्टता प्राप्त होते, संतुष्टता प्राप्त होते. काय सांगावं महाराज, वारी भरली, दशमीचा दिवस आला, वारकरी आले, आणि एका वारकऱ्याने रांगेमध्ये येऊन त्या सावतोबाच्या मुलीनं दिलेलं ते सगळं जे काही गाजर आहे, गोबी आहे, बटाटे आहेत, ते सगळे देवाच्या पुढ्यात अर्पण केले. म्हणे देवा, त्या सावतोबाच्या मुलीनं तुझ्यासाठी दिलं रे बाबा, घे. मी एकही म्हणजे मी माझ्या कर्तव्यातून मुक्त झालो. देवानं ते घेतलं, आणि हो ऐकशील बरं का, त्या लेकरानं सांगितलं की लवकर या, बिगी या, मी तुमची वाट बघतो. असा निरोप ऐकल्याबरोबर पंढरीचा विठोबा विटेवरून चालायला लागला. आरण नावाच्या गावाकडे चालायला लागला. महाराज चालायला लागला. नामदेव महाराज म्हणतात, अरे कुठे चाललात? इथे सगळे आम्ही तुझं कीर्तन करतो. देव म्हणतो नाही, मला जायचंय. देव पुढे चालला, देवाचा चालण्याचा वेग, आणि वारकरी लोक त्याच्या मागोमाग, मुक्ताबाई, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, सगळे वारकरी भगवंताच्या मागे येतात. हा लगबगीने चालला, जोरात चालला. चालता देव दिसेनासा झाला. कुठे गेला? शोधा. अरे म्हणे त्याच्या गळ्यातल्या माळीचा त्याच्या गळ्यामध्ये जी मंजुळीचा आहे, तुळशीच्या मंजुळा आहेत, त्या माळेचा वास येत आहे. त्या मंजुळाच्या सुगंधाने मार्ग काढत सगळे वारकरी नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज अरण नावाच्या गावामध्ये येतात. अरण नावाच्या गावामध्ये आल्यानंतर त्या अरण ग्रामामध्ये सावतोबाचा जो मळा आहे त्या मळ्याकडून वास येत आहे, आणि इकडे चला तिकडे जातात. आणि तिथे गेल्यानंतर देव त्यांना दिसत नाही, कारण हे मागेच असतात. देव धावत येतो लगबगीने. सावत्याच्या मुलीनं पाहिलं, सावतोबाच्या मुलीने पाहिल्यानंतर ती हसायला येते. आले माझे देवा शेताचे मालक आले. नाचू लागली. अगं म्हणे नाचू नको, गोंधळ करू नको म्हणे. का तर म्हणे माझ्या मागे चोर लागले, मग मला लपवा म्हणे कुठेतरी. देव काय म्हणले त्या सावतोबाच्या मुलीला की मला आता माझ्या मागे चोर लागले, गोंधळ करू नकोस. सावतोबाने पाहिलं की पंढरीचा विठोबा त्याच्या दारामध्ये आला, आणि काय म्हणतो, अरे सावत्या, अरे बघ म्हणे माझ्या मागे चोर लागले, मला लपव म्हणे कुठेतरी. सावतोबांनी भाव जाणला, आणि भाव जाणून सावता महाराजांनी आपल्या जवळच असलेलं कुरपं घेतलं, आणि त्याने आपली दिशी छाती फाडली, आणि त्या छातीमध्ये बसवतो तुला माझ्या हृदयामध्ये असं म्हणून लपवला. देवाला लपवून ठेवलं. काय महाराज, एवढा मोठा पराक्रम सावता महाराजांनी केला की जो कोणीच करू शकला नाही. नामदेव महाराज आले. सावतोबा, इथे तू फार हट्टी आहेस, तू फार दुराग्रही आहेस, सांग कुठे आमचा विठोबा. त्यालाच भांडू लागले. शोध म्हणे बाबा तू. नामदेव सावता महाराज सुद्धा वयानं मोठे होते. शोध म्हणे तू कुठे आहे. तर
शोधू लागले. देव दिसत नव्हता. या कोपऱ्यात पहा, तिकडे पहा, टेबल खाली पहा, इकडे पहा, तिकडे पहा, देव दिसेना. वास तर तिथेच येत होता. म्हणे बघ, नीट निरखून पाहिलं तर देवाने आपला छोटासा पितांबर बाहेर ठेवला होता. तो पितांबर दिसला त्याला. अरे म्हणे, हाय देवाचा पितांबर. ओढला महाराज. जसा तो पितांबर ओढला तसा देव त्याच्या हृदयातून बाहेर प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर मग नामदेव महाराज अवाक झाले की या सावत्याच्या हृदयामध्ये जगाचा मालक त्रैलोक्याचा दाता याने हृदयामध्ये सोडला. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता, त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्य नायक देवादिदेव पांडुरंग परमात्मा सावतोबाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी लपला. लपो म्हणे मला. आणि देवानं देव त्याच्या हृदयामध्ये लपतो. जी गोष्ट लपवली जाते ती लहान असते. मग देव तर लहान नाही, देव महान आहे. एवढा मोठा, आकाशापेक्षा मोठा असणारा देव, पण तो ज्याच्या हृदयात साठवला याचा अर्थ त्याचं हृदय केवढं असेल. जी गोष्ट लपवायची ती लहान असते आणि ज्याच्यात लपवायची ती गोष्ट मोठी असते. बरोबर आहे. एवढा मोठा देव ज्याच्या हृदयात साठवला त्याचा अर्थ लक्षात घ्या फक्त की जो एवढ्या मोठ्या देवाला ज्यानं हृदयात साठवलं त्याचं हृदय केवढं असेल. अर्थात त्याच्या मनामध्ये जगातल्या चराचरातील सगळ्या जीवांसाठी जागा होती. आपण कुत्रा आला की हाडहाड करतो, डुक्कर आलं की असं करतो, पण ज्याच्या मनामध्ये कुत्र्याविषयी, डुकराविषयी, गाढवाविषयी, सगळ्याविषयी समत्व भावना आहे, सगळ्याविषयी समान बुद्धी आहे. चराचरामध्ये मुंगे आणि राव आम्हा सारेखाची जीव, सगळ्यांना एकच दृष्टीनं जो पाहतो, अर्थात सगळ्यांविषयी मध्ये जो देव पाहतो त्याचंच नाव संत आहेत. आणि असे असणारे महान संत ज्यांचं हृदय महान आहे, म्हणून महात्मा असं ज्याला म्हणलं जातं. महान यस्य आत्मा स महात्मा, म्हणून महात्मा सावतामाळी असं गुरुवर्य भगवान बाबा म्हणतात. सावतामाळी जे आहेत ते खरे महात्मे आहेत, कारण त्याचं मन, हृदय एवढं मोठं आहे. गणपती बाप्पाच्या पोटामध्ये चराचरातल्या सगळ्या लोकांना जागा आहे. नीट आहे का? एखादा मोठा माणूस असेल तर आपण काय म्हणतो, तुमचं पोट लय मोठं आहे बा, आम्ही काय तुम्हाला देऊ शकतो. आपण काय म्हणतो, तुमचं पोट मोठं आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी आपलं म्हणता. आम्ही तुमच्या पुढं काय, गणपती बाप्पा सगळ्यांसाठी सगळ्यांच्या गुन्हे आपल्या पोटात घालतो, म्हणून त्याचं पोट मोठं आहे. लंबोदर, उदर म्हणजे पोट, लंब उदर, गणपतीचं पोट मोठं आहे याचा अर्थ सगळ्यांना त्याच्या पोटामध्ये जागा आहे. सावतोबाचं हृदय एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये देव वास करतो. त्याच्या हृदयामध्ये चराचरातील सगळे जीवांविषयी आत्मीयता आहे, आपुलकी आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. आईच्या मनामध्ये लेकराविषयी ज्याप्रमाणे आत्मीयता असते, जिव्हाळा असते, प्रेम असते, वात्सल्य असतं. किती मोठा गुन्हा झाला तरी आईला वाटत नाही माझ्या मुलानं केला. कदाचित लोकांनी आरोप घेतला असेल, लोक काही पण म्हणतात, माझा मुलगा तसा नाही. आईला कधी आपला मुलगा वाईट वाटत नाही, दोषी वाटत नाही. त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये संपूर्ण जगाचे अपराध जो सहन करतो, नाही ज्याला सगळ्यांचे अपराध सहन करण्याची ताकद ज्याच्या मनामध्ये आहे, त्याच्या बुद्धीमध्ये आहे. थोर जेणे व्हावे पोटी अपराध घालावे, त्याला मोठं व्हायचं, त्याला
त्याला लोकांचे अपराध सहन करावे लागतात. तो लोकांचे अपराध पोटात घालू शकत नाही, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, संत जेवढे म्हणून संत होऊन गेले, या सगळ्या संतांनी जगाचे अपराध पोटात घातले. आज ते जगामध्ये वंदनीय झाले. कमी त्रास नाही झाला सावतामाळी महाराजाला सुद्धा. सावतोबानं त्यांची शेती केली, पण शेतामध्ये एक दगड लागला. मग तो दगड नांगराला लागला म्हणून काढून टाकायचा. टाकला, काढून उचलला आणि टाकला, धुऱ्यावर नेऊन टाकला. तो होता मसोबा. मग धुऱ्यावर टाकला तर गावामध्ये साथ आली अतिसाराची. सगळ्यात जो दिसला तो दवाखान्यात, जो दिसला तो डॉक्टरकडे. ओ डॉक्टर साहेब, पोट खराब झालं. सगळे म्हणू लागले. म्हणजे कशानं झालं तर त्यावेळेला तिथे काही समाजकंटक लोक होते. मग ते म्हणले, हे सावत्यानं काय केलं माहितीये का, ते मसोबा उपटून फेकला. मग त्याचा कोप झाला. मग सावत्याचा मळात जाळून टाकला लोक. अशी लोक विचित्र होते. सावतोबानं त्याचं शेत नांगरलं, त्याच्यात दगड लागला, तो काढून मसोबा असेल मान. लोक काही कशाला दगड शेंदूर लावतात, झाला देव. मग तो मसोबा बाजूला काढून ठेवला आणि त्या मसोबाचा याने या ठिकाणी अपराध केला म्हणून सगळ्या गावामध्ये साथ आली, बिमारी आली. मग हा सगळा गुन्हा कुणाचा? सावतोबाचा. त्या सावत्याचा मळा जाळून टाकला महाराज. सगळा मळा उद्ध्वस्त करून टाकला. सावता महाराजाच्या मनामध्ये एक सुद्धा द्वेष भावना निर्माण झाली नाही. मग समयासे सादर व्हावे, समया सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. प्रसंगानं हत्तीवर बसायची पाळी येईल, कोण्या दिवशी पायी चालायची पाळी. कोणी दिवशी पायाचा चाकर चालत जावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर. जशी वेळ येईल त्या प्रकारे सावता महाराजांनी आपल्या बुद्धीचे तोल जाऊ दिला नाही, कोणाला शिवी दिली नाही, कोणाला तू मी केलं नाही. परिणाम जगाचे अपराध ज्यांनी सोसले तेच लोक थोर झाले. थोर जेणे व्हावे त्याला मोठं व्हायचं, त्याला फार सहन करावं लागतं, फार सहन करावं लागतं. म्हणून ते लोक मोठे होतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत थोर, संत थोर, संत थोर, संत थोरा, संत थोर, संत थोरा, संत थोर, संत थोरा. पावळे नेती पार, कृपा बळे देवी बाळ. नाये आकायाते, नाये आकायाते, कृपा बळे नेती पार, कृपा बळे नेती बाळ. नाही येता येते,
थोर जे महान मोठा अतिमोठा अतिश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ वरिष्ठ मग थोर शब्दाचा अर्थ होतो. ज्याला थोर व्हायचं त्याला काय काय सहन करावं लागते तुम्हाला सांगितलं. परीक्षा हिऱ्याची असते. कसोटी सोन्याला असते, लोखंडाला नाही. सोन्याला घासतो, लोखंडाला पाजून ठेवून देतो. मग परीक्षा लोखंडाला द्यावी लागते का सोन्याला द्यावी लागते? मग तशी समाजामध्ये समाजाच्या मुशीत जे लोक तापवल्या गेले, लोकांनी तोलून पाहिलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम. महाराज तुकाराम महाराजांना आधी ज्यानं गाथा बुडवली तोच माणूस तुकाराम महाराजाची आरती करायला लागला. जो गाथा बुडवतो तोच आरती करतो, कारण त्यानं आधी तोलून पाहिलं आणि लक्षात आलं की हा माल खरा आहे, हा माल डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट माल विरघळून जातो, हा माल खरा आहे. आणि त्यामुळे तुकाराम महाराजाचा त्यांनी जय जयकार करावा. सावतामाळी महाराजाचं सांगत होतो तुम्हाला. सावतामाळी महाराजांच्या हृदयामध्ये देवानं वास केला. नामदेवाच्या लक्षात आलं. नामदेव महाराज म्हणतात, देवा चुकलो म्हणे मी. आता नामदेवाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन नामदेव महाराज त्या ठिकाणी रडू लागले. त्यावेळेला देवानं सांगितलं की नामदेवा, दोष तुझा नाही, तर समाजामध्ये असे काही लोक समाजामध्ये आहेत की ज्या लोकांना असं वाटतं त्याचं प्रतिनिधित्व म्हणून तू ह्या गोष्टी तुझ्या हातनं घडल्या, वास्तविक तुझा सुद्धा दोष त्यामध्ये नाही. देवानं त्या ठिकाणी शांत केलं. सांगण्याचा मतित अर्थ आहे की ज्याच्या हृदयामध्ये देव वास करतो त्या सावतामाळे महाराजांनी आपलं गाव धन्य, आपला देश, आपलं आई वडील धन्य, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज नंतर त्या सावतामाळी महाराजाचा तो पराक्रम पाहिला आणि पराक्रम पाहिल्यानंतर म्हणतात की त्या सावता महाराजांनी काय केलं तर आपल्या आईचं नाव मोठं केलं, बाबाचं नाव. बाबा सांगत असतात की आई वडिलाचं नाव मोठं करण्यासाठी काही लोक त्रास सहन करतात. आता माता माऊल्या असतात, त्या माता माऊल्यांचा विषय असा आहे की लग्न सगळ्यांचं सक्सेस होते असं नाही. आधी बरं वाटते पण नंतर नांदायला गेल्यानंतर कळते की आपण जे समजत होतो तसं काही नाही, फसलं काम आपलं. बऱ्याच लोकांचं असं होते, पण आई वडिलाचं नाव करण्यासाठी ते तशाच त्या सगळ्या गोष्टी सहन करतात. एक जण म्हणलं आपल्याला माळकरी जावाई करायचा, तिला काही माळकरी जावाई भेटत नाही. माळकरी जावाई भेटेना आणि मग मुलगी सुंदर रूपवान डिग्री प्राप्त होती. एका जणानं काय केलं, त्याच्या घरी मस्त JCB हे ते सगळं होतं. ते लक्षात आलं की आपल्याला मुलगी तर करायची. मग त्यानं 6 महिन्यापासून नाटक करायला गंध लावणं आणि मग महाराजाकडे आला, आपल्या बाबाकडं, म्हणे मला माळ घालायची. आणि मग माळही घालून घेतली आणि झाला वारकरी. सप्त्यात दिसला, सगळ्यात दिसला आणि हा बरापूर काही नाही का बरा आहे म्हणून त्याला ती मुलगी देण्यात आली. महाराज हळद पिटायच्या आधीच दारू पिला. त्या लेकरानं काय म्हणलं असेल तिचं मन की देवा या मूर्खाच्या पदरात मी पडले. हळद पिटायच्या आधीच दारू पिला, दन मारू लागला. सप्त्याला जायचं नाही, कीर्तनाला जायचं नाही, गाथा वाचायचा नाही, पहारेपाठ करायचा नाही, काहीच करू देत नव्हता. लग्न ही लागली तर लागली, ज्याची खुल्ली त्याचीच खुल्ली, नशिबाचा भाग आहे. पण ज्याच्या नशिबात असा वनवास येतो मग ती म्हणते बापा आई वडिलाचं नाव मोठं करण्यासाठी हे सगळं सहन करायचं. नाही तर
आपल्याला तर असं काही वाटत नाही, इथे राहावं असं काहीच वाटत नाही. सांगायचा अर्थ असा की आई वडिलाचं नाव मोठं आपल्या वागण्यानं होतं. काही काही लेकरं आई वडिलाच्या नावाकडे दुर्लक्ष करतात, मुकाट वागतात. लोक म्हणतात कोणाचं आहे रे हे, ते आमच्या पाटलाचं, म्हणजे नाव कोणाचं गेलं, नाव आई वडिलाचं जाते. पण सावतामाळी महाराजाचा असा प्रताप महाराज की ज्यानं त्रैलोक्याचा दाता साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता दाता त्रैलोक्याचा. गाव धन्य, धन्य ते आरण रत्नाची ती रत्नाची खाण, खाण, जन्मला जन्मला निधान. निधान. त्याचं सावध गाव धन्य, त्याचा देश धन्य, तो ज्या गल्लीत राहतो ती गल्ली धन्य. नाही नाही, ज्या कुळात जन्मला ते कुळ सुद्धा धन्य आहे. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. वंश मोदरीला माळियाचा, वंश उदरेला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा. वंश उदरीला माळियाचा, वंश उदरीला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा, वंश उतरिला माळियाचा. धन्य सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचा आगर. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळिया घरी, घेतला अवतार माळ्या घरी. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. आगर आहे, आगर भांडार घर आहे, सागर आहे, सागरात अमाप अथांग जल असते. मग सागरातील पाण्याचं मान माप होऊ शकत नाही. त्याप्रमाणे सावता महाराजाच्या मनामधल्या प्रेमाचं, त्याच्या भक्तीचं मोल, त्याच्या भक्तीचं मान माप होऊ शकत नाही. एवढी मोठी भक्ती सावता महाराजाच्या हृदयामध्ये आहे. एवढा मोठा त्यांच्या त्या ठिकाणी जो प्रेम भाव आहे, तो प्रेम भाव त्यांच्या अंगात जो आहे तो कृपा बळे नेती पार. अभंगात महाराज सांगतात की जे आपल्याजवळ असतं तेच माणूस दुसऱ्याला देतो. सावता महाराजाच्या मनामध्ये भक्ती होती, प्रेम होतं देवाविषयी, तेच सावता महाराजांनी सगळ्या समाजातील लोकांना त्या ठिकाणी दिलं. सावता महाराज समाजाची सेवा करत होते, शेती तर करत होतेच, पण त्यांना जडीबुटीचं ज्ञान होतं, औषधीचं ज्ञान होतं. एकदा त्याचे शत्रू, ज्यानं शेत जाळलं त्याचंच पोरगं बिमार पडलं, ज्यानं शेत जाळलं त्याचंच पोरगं आजारी पडलं. बाई म्हणली जा सावतोबाच्या घरी जा आणि पाणी भरून आणा ते सावतोबाला आणा. सावता कसा येईल बरं, याच मन याला खात होत. आता यानं त्याचं शेत जाळल्यावर याला तोंड राहिलं का जायला, पण पोरग मरायच्या ते शेवटची घटका मोजत होत, शेवटची घटका मोजत होत. म्हणून बायकोनं जुलमच बळच पाठवलं, जा म्हणे. त्याचं साधू संत तसं पाहत नसतात, त्याचं मन लय मोठं आहे म्हणे, जा तुम्ही. हा त्याला शत्रू समजत होता.
आणि सावता महाराजाच्या मनात याच्याविषयी काही भावना नव्हती. गेला, खाली मान घालून उभा राहिला. कहो, कशी काय आलात? हात जोडले, काय सेवा करू शकतो? रडू लागला. महाराज म्हणे, माझा मुलगा शेवटची घटका मोजत आहे, अंगाला खूप ताप आहे. त्या काही कसले दवाखान्यात कसलं काय हो? मग अरे थांब म्हणे. महाराजानं ते जडीबुटी काय असेल ते पाला घेतला, चल म्हणे. गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची ताप नस हे नाडी पाहिली आणि त्याला एका थांब म्हणे. त्याने औषध तयार केलं आणि त्याच्या मुलाच्या तोंडामध्ये ते औषध त्या ठिकाणी त्याला चमच्याने टाकलं. अर्ध्या तासात मुलगा पुन्हा डोळे उघडून उठून बसला. महाराज याच्या आनंद गगनात मावेना की ज्याच्या शेतात ज्याचं शेत मी जाळलं तो माझ्या मुलाला जिवंत करतो. केवढा मोठं याचं मन आहे. नाही आता याती कमी अधिकपणा, शत्रुमित्र भाव त्याच्या मनामध्ये नसतो, हा त्याचा अर्थ आहे. मग सगळ्यांना त्या ठिकाणी सावता महाराज आपलं समजत होते आणि त्याचा दाखला म्हणून हे उदाहरण तुम्हाला सांगितलं की शत्रूला सुद्धा जे आपले समजतात, उपकार करणाऱ्यावर उपकार सगळेच करतात की यांना आपल्याला अडचणीत साथ दिली होती, पण ज्यानं अपकार केला त्याच्यावर सुद्धा संत उपकार करतात. काट्याच्या काठीने ज्याने ज्याने मारलं त्याच्यावर सुद्धा साधू संतांनी राग धरला नाही. तर तुकाराम महाराज गेले आणि म्हणले, या मंबाजी महाराजांना आपल्याला म्हशीसाठी मारलं ना, मग मंबाजीचा आता आपण राग करायचा नाही. मंबाजीच्या घरी गेले. काहो म्हणे, आज कीर्तनाला नव्हता. मंबाजीचा राग आणखी आणखी वाढत होता. म्हणे थांबा म्हणे, थांबा म्हणजे शांत व्हा म्हणे. तुमचे हात दुखले असतील मारून मारून, मी तुमचे हात पाय चेपून देतो. ज्या हातानं काठीच्या काडीनं मंबाजीनं महाराजाला मारलं आणि महाराज म्हणले की मी तुमची सेवा करतो. उंच नीच काही संतापाशी भेद नाही. संतांच्या जवळ मितूपणा, श्रेष्ठ कनिष्ठ भाव, शत्रुमित्र भाव, अपपर भाव काही नसतं. सगळ्यांना ते आपलं समजतात. असे असणारे संत श्रेष्ठ श्री सावतामाळी महाराज हे त्यांच्या आयुष्यामध्ये असं जीवन जगले की त्या बळावर सावतामाळी महाराजांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलं मानलं आणि वैष्णवजन तो तेने कहीं पीड पराई जाने रे. दुसऱ्याचं दुःख ते मलाच होते असं समजून त्याचं दुःख निवारण करण्याकरता जे प्रयत्न करतात त्याचं नाव संत, त्याचं नाव वैष्णव. संत थोर दोनदा म्हटलं. काय दोनदा म्हटलं? एक गोष्ट दोनदा सांगितली, याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ हा आहे की त्याच्यात निश्चय आहे. हो म्हणजे त्याचा निश्चय पक्का आहे. संत थोर. दोनदा म्हटलं. काय करतात तर कृपा करतात. कशी कृपा करतात तर डोळ्यांनी कृपा करतात, हातानं कृपा करतात. साधू संतांनी डोळ्यानं नुसतं पाहिलं आपल्याकडं. या बाबाचे 3 मुलं आहेत. 3 किती पहिल्यापासून महाराजांच्या सेवेत आहेत. आंबोड्याचे 3 मुलं आहेत त्यांना. 3 म्हणजे 2 मुली 1 मुलगा. 3ही मुलं शासकीय नोकरीत आहेत. एक मुलगी PSI आहे, दुसरी आरोग्य अधिकारी आहे, मुलगा ST महामंडळामध्ये. नुसतं पाहिलं काय याला झोप येत नव्हती. मग गाथा घेतला आणि गाथा घेऊन नुसतं गाथेचं पारायण करू लागले. तर लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना आजार आहे, झोप न येणे, बडबड करणे. आता त्यांना ही झोप येत नव्हती, निद्रानाश त्याला म्हणतात. मग त्या गाथेच्या पारायणानं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला. डुकरे महाराज बरोबर आहे. पहा, कृपा दृष्टी न्याहाळिली. बाबांनी नुसतं पाहिलं त्यांच्याकडे तर
त्यांचं जीवन बदलून गेलं महाराज. काय संत काय देतील, कशा मार्गद्वारे देतील सांगता येत नाही. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. संतांचं असं आहे महाराज, कासवीचे पिल्लं असतात. कासवीच्या पिल्लाचं हे वैशिष्ट्य आहे. कासवी तिच्या मुलांना सांगते की मुलांनो तुम्ही माझ्या समोर राहा. त्या पिल्लाला काय सांगते, तुम्ही माझ्या समोर राहा. तिच्या नजरेतच दूध असते, कासवीच्या नजरेत दूध असतं. तिला स्पेशल दूध पाजण्याची व्यवस्था नाहीये. मग तिनं नुसतं पाहिलं पिलाकडं की पिलाचं पोट भरते. कासवीनं पाहिलं की पोट भरते. पण जे अति शहाणे पोरं असतात लेकरं, ती तिकडं कोपऱ्या कोपऱ्यात हिंडतात. मग जे ती आईच्या नजरेतून हुकले त्याला चिखलच खावा लागतो, पोट भरत नाही, भूक लागते. मग हे खाय ते खाय, झाडाची जे वनस्पती पाण्यामधले आहेत तेच खा, चिखल खा. अरे बाबा आईच्या नजरेत राहा. तिच्या नजरेत राहिलं तर तुला काही खायची गरज नाही, पोट भरून जाते आपोआप. कासवीच्या नजरेत अमृत दूध असतं. तशा प्रकारे गुरुच्या नजरेमध्ये असं काही सामर्थ्य आहे की त्यांनी आपल्याकडं पाहिलं, नुसतं पाहिलं, कृपा दृष्टी न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. ही नेत्र दृष्टिकृपा त्याला म्हणतात. काय दृष्टिकृपा, पाहणं, नुसतं संतांनी आपल्याकडं पाहिलं की आपलं कल्याण होते. दुसरी स्पर्शकृपा. स्पर्शकृपा म्हणजे त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवणं, त्या योगे जीवनातल्या सगळ्या गोष्टी निवृत्त होतात. इथे लिहिलं कृपा बळे नेती पार. कोणती कृपा? स्पर्श कृपा, दर्शन कृपा. तर साधू संत काय करतात तर डोक्यावर हात ठेवतात आणि सांगतात, आज फक्त शरण जावं लागतं. शरण जावं लागते. शरण गेल्याशिवाय ती सांगत नाही, शरण गेल्याशिवाय ती कृपा करत नाही. त्यांना म्हणावं लागतं की मी आतापर्यंत जे नाही करायचं ते केलं, जे नाही बोलायचं ते बोललो, जे नाही बघायचं ते पाहिलं, जे नाही खायचं ते खाल्लं, जिथे नाही जायचं तिथे गेलो. मी पापी आहे, अपराधी आहे, अवगुणी आहे, अल्पमती आहे, मूढ आहे, दुष्ट आहे, खळ आहे. मी तव पातकी अपराधी, अवगुणी अन्यायी मूढ बुद्धी, तरी धावोनिया कृपानिधी, देई स्वरूप आपुले, कृपाळुवा जगदानिया, जगन्नाथ तू स्वामिया, उद्धरसी पातकिया, ऐसी आय किली कीर्ती, केले कर्म ते सांगू किती, अगणित अपराधाची मूर्ती, नाही सांगो बोलो पुढती, ऐशा कर्मा झालो सरती गा. मी तव पातकी अपराधी, अवगुणी अन्यायी मूढ बुद्धी. असं देवाच्या समोर गुरुच्या समोर कबूल केलं. मग म्हणतात की बाबा चिंता करू नको, मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्या पाठीवर हात ठेवतात, डोक्यावर हात ठेवतात. लावोनिया हात कुरवाळेला माता, लावोनिया हात कुरवाळेला माथा, हे लावोनिया हात
कुरवाळेला माता सांगितली चिंता न करावी. चिंता करू नको लावोनिया हात कुरवाळेला माता लावोनिया हात कुरवाळेला माता. संतांचं वैशिष्ट्य आहे की ती त्याची सगळ्या प्रकारची चिंता, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ती सगळ्या प्रकारचं तुमचं दैन्य दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी. हे रंबा रघुनायका भक्ता बहुशवी. हे महात्म्य आहे. फक्त त्यांना शरण जावं लागतं. शरण गेलं की आपोआप संत त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी उद्धार करतात. म्हणून काय सांगितलं, कृपा बळे नेती पार नाही यातायाती मोक्ष सायुज्यता देती. यातायाती म्हणजे हा जवळचा, हा दुसऱ्याचा, आपल्या जातीचा, परक्या जातीचा, असं काही त्यांच्या मनामध्ये नसतं. जो येईल, जो आपल्याकडे येईल, तो आपला, जो साधनेवर आरूढ होईल, जो शांत होईल, जो दुर्गुण टाकून देईल, त्याच्या जीवनात परिवर्तन येईल, परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करेल, त्याला संत कृपा दृष्टीनं पण निहाळतात आणि त्याच्यावरती कृपा करतात. उंच नीच काही संतापाशी भेद नाही. संतांच्या जवळ उंच नीच पदाधिकारी आहे, आमदार आहे, खासदार आहे, म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र आणि तुमच्या आमच्यासारखा साधा आहे, फाटका आहे, त्याच्यासाठी वेगळं असं काही नाही महाराज. संताजवळ भेद नसतो. संत सगळ्यांना त्या ठिकाणी आत्मदृष्टीने पाहतात, सगळ्यांना आत्मदृष्टीने पाहतात. समदर्शन हा न तू समवर्तन शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शन. गीता सांगते की शुनी म्हणजे कुत्रा, कुत्र्यामध्ये, श्वपाक म्हणजे चांडाळामध्ये, हत्तीमध्ये, ब्राह्मणामध्ये, पंडितामध्ये, सगळ्यांमध्ये साधू संत काय पाहतात, समदर्शन हा सगळ्यामध्ये ब्रह्मदर्शन करतात, सगळ्याच्या हृदयामध्ये देव पाहतात. न तू समवर्तन न तू समवर्तन म्हणजे सगळ्यात म्हणजे देव पाहतात. म्हणून विंचू आला त्याला कुंकू लाव, सरप आला त्याला दूध. विंचू आणि राव आम्हा मग त्यासी वंदावे दुरून. तुकाराम महाराज काय म्हणतात, सर्प विंचू नारायण. हरे नारायण. सर्प नारायण आहे, विंचू नारायण आहे, मग त्याचं दर्शन घ्यायचं नाही महाराज, त्याला दुरूनच नमस्कार करायचा. जवळ गेला की तो डसतो, आहे की नाही. मग कुत्रा आहे, मग त्याला गादीवर बसवायचं, देव आहे तो, गादीवर बसवायचं नाही, त्याला बसवायचं दारीच, पण त्याला आला दारात तर भाकरी टाकायची, आला दारात तर कुटका टाकायचा. चांडाळ आहे, मग दारावर आला द्यायचं त्याला, त्याला घरात बसून त्याची पूजा करा असं शास्त्र म्हणत नाही. न तू समवर्तन हा समदर्शन हा, सगळ्यांना सारखं पाहायचं म्हणजे सगळ्यामध्ये देव आहे, त्याचा अपमान आपल्या हातून झाला नाही पाहिजे, आपल्याकडनं त्याला दंड झाला नाही पाहिजे, अन्याय झाला नाही पाहिजे, याची काळजी घेणं हेच त्याच्या समदर्शन. याचा अर्थ अशा प्रकारची समता साधू संतांच्या पाशी आहे. साधू संत सगळ्यांना समान दृष्टीनं पाहतात. याचा अर्थ सगळ्यांबद्दल, सगळ्यांच्या उद्धाराबद्दल त्यांच्या जीवनामध्ये मनामध्ये कळवळा असतो आणि त्या दृष्टीनं ते तसा अनुग्रह त्याच्यावर करतात. पहिलीतला मुलगा, पहिलीतल्या मुलाला एवढी चड्डी विधभर, आणि 10वीतल्या मुलाला नाही म्हणे, दोघांना सारखीच. चालते का? दोन्ही सारखेच, दोन्ही आपलेच आहेत. दोन्ही लेकरं जरी आपले असले, पण तो पहिलीतला आहे त्याला तेवढाच कपडा, 10वीतला आहे त्याला वेगळा कपडा. म्हणजे तुमच्याजवळ भेद आहे. भेद आहे का? भेद नाही. त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या अधिकार धर्मानुसार त्याला जे पाहिजे ते त्याला देणे, हीच त्याची समता आहे. हेच त्याच्या सगळ्यांसोबत सारखं वागणं आहे. आणि अशा प्रकारचे साधू संत ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप त्याच्याशी व्यवहार करतात आणि सगळ्या जगाबद्दल त्यांच्या मनामध्ये पवित्र अशी ब्रह्मदर्शनाची भावना असते. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये गुरुवर्य भगवान महाराज सांगतात, भगवान म्हणे समता समता, भगवान म्हणे समता
पासे आता आय भगवान म्हणे समता. आतापर्यंत मी सांगितलं की जो तो प्राणी त्याच्याशी सारखं वागणे याचा अर्थ ही समता आहे. मग गाईला कडबा देणे अशा प्रकारचा जो भाव आहे, ज्याचा त्याचा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप त्याच्याशी वागणं, हे संतांचं हेच ब्रह्मदर्शन आहे. आणि अशा प्रकारचं समदर्शन गुरुवर्य भगवान महाराज सांगतात की संत सावतामाळी महाराजांच्या जीवनामध्ये हा भाव होता. आणि तो भाव असल्या कारणानं विठोबा त्यांची वारी करत होता. सावतामाळी महाराजाच्या आजही पंढरीची पालखी त्यांच्या तिथे येते, आजही येते. वर्षातून एकदा पंढरपूरची वारी सावतामाळी आरणगावला येते. मग पंढरपूरचा विठोबा जर त्यांची वारी करतो, त्या सावतामाळी महाराजाचा अधिकार केवढा असेल, केवढा असेल म्हणजे महान अशा प्रकारचा अधिकार त्यांचा आहे. म्हणून त्यांच्या चरणी हीच त्या ठिकाणी प्रार्थना आहे की आपल्या जीवनामध्ये आमच्याही जीवनामध्ये तुमच्यासारखं श्रेष्ठ अशा प्रकारचं जो भाव आहे, ते दर्शन आहे, जी बुद्धीची प्रगल्भता आहे, हृदयाचा जो विकास आहे. लोक संकुचित मनाचे झाले, तुम्हाला सांगतो, लोक संकुचित मनाचे झाले. बाबा नेहमी सांगतात की आजकालच्या सगळ्या बाया पोरी शिकल्या, पण सासूला आपलं म्हणण्याची बुद्धी त्यांना निर्माण होत नाही. ही शोकांतिक आहे. शिकणं, बुद्धीचा विकास करणं, याचं नाव शिक्षण आहे. नीट ऐका, बुद्धीचा विकास करणं याचं नाव शिक्षण आहे. की ज्या आईनं आपल्या नवऱ्याला वागवलं, त्या आईला म्हातारपणामध्ये नाही तुझ्याच्यानं होत त्याला तरी वागू द्यायचं, पण नाही तुमची आई अशी, तुमची आई तशी, तुमचे बाबा असे, तुमचे बाबा तसे. लक्षात घ्या, आपलीच माणसं आपल्याला जर आपली वाटत नसतील तर परक्यांबद्दल आपण काय आत्मीयता धरणार आहे. लक्षात घ्या, ही भारतवर्षामध्ये अशा गोष्टी बहुतांश ठिकाणी आता साधू संतांच्या या प्रचारामुळे कमी झाल्या. पण वृद्धाश्रम जगामध्ये जास्तीत जास्त वृद्धाश्रम महाराष्ट्रात आहेत. काय सांगावं महाराज, वृद्धाश्रमाची गरजच पडली नाही पाहिजे. का ह्या गोष्टी होतात? त्याचं कारण आहे की आपण म्हणतो माझ्याच्यानं काय होते, काय म्हणतो आपण, माझ्या एकट्याच्यानं काय होत. स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःपासून सुरुवात करा. आपण नीट वागलो तर आपलं घर सुधरेल, आपलं घर सुधारलं गाव सुधरेल, गाव सुधारलं तर तालुका सुधरेल, तालुका सुधारला जिल्हा सुधरेल, सगळा देश त्या ठिकाणी, महाराष्ट्र देशाचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल होईल. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. शाळेमध्ये रोज महाराष्ट्र गीत गायलं जातं, पण त्या महाराष्ट्र गीतामध्ये जे लिहिलं ते आता जर समाजामध्ये डोकावून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी त्यात नाहीत. का नाहीत? तर लोक संकुचित मनाचे झाले. हे सांगत होतो मी, ज्येष्ठाचा आदर करेनाशी लोक झाले. ज्याचं आहे त्याच्याबद्दल आपल्याला उपकाराची भावना राहिली नाही. ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. जगाला, कुत्र्या मांजराला मध्ये देव पाहणाऱ्या संतासारखं नाही आपल्याच्यानं होत. निदान माणसात तरी देव पहा. नाही माणसात पाहिल्या जात, आपल्या घरातल्यात तरी पहा.
आपल्याला ज्यानं मोठं केलं त्यांच्यामध्ये देव पहा. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. हे सगळं सांगण्याचा मतित अर्थ हा होता की तुमच्या मनामध्ये जे भगवत प्रेम आहे तसंच प्रेम आमच्याही मनामध्ये निर्माण व्हावं. याकरता तुम्ही आमच्यावर कृपा करा. अर्थात तुम्ही आमच्या ठिकाणी अशा प्रकारे डोक्यावरती हात ठेवा, नाहीतर आमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होऊ द्या. सुनते है तेरी रहमत दिन रात बरसते है. साधू संतांचं वर्णन असं आहे की साधू संत सगळ्यावर कृपा करतात. तो माऊली हुने माया चंद्राहुने शीतळ पाण्याहुने पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुने मायाळ तू माऊली हुने मायाळ. आईची उपमा सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण त्याच्यापेक्षाही मोठे संतांची उपमा आहे की आई मुलांना कसं वागवते. आई उन्हाची सावली सुखाचा सागर हो निळ्या आकाशा एवढा निळ्या आकाशा एवढा तिचा मायेचा पदर मायेचा पदर तू आई उन्हाची सावली सुखाचा सागर. एवढी मोठी ममता ज्या आईच्या मनामध्ये असते त्या आईपेक्षाही माऊली हुनी मायाळ. साधू संतांना म्हटलं, मग त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एवढे दयाळू आहात कृपाळू आहात तर माझ्यावर सुद्धा कृपा करा. सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है दिन रात बरसती है. कृपा दृष्टी तुम्ही सगळ्यांवर करता. एक बूंद जो मिल जाए मन की कली खिल जाए. एक बूंद जो मिल जाए मन की कली खिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. सावतामाळी महाराजाबद्दल या ठिकाणी उद्गार आहेत की हे महात्मे तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि कृपा करून आमच्याही जीवनामध्ये तुमच्यासारखाच प्रेमभाव निर्माण होऊ द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम संत थोर कृपा बळे नेती पार नाही आता याती मोक्ष अयोध्यता देती वंचनीच काही संतापाशी वेद नाही भगवान म्हणे समता भगवान म्हणे समता दिसे संतापाशी आता नाही आता याती मोक्ष सायुज्यता देती न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा संता ते विनवी तसे प्रभो तुम्ही महिषांची मूर्ती मी दुबळार्च तसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की आज हा आषाढ वद्य चतुर्दशीचा दिवस कालचा दिवस उपवासाचा होता परवाचा दिवस उपवासाचा होता काही लोकांनी उपवासच धरलेच नाही म्हणले आता श्रावणात चालत नाही घ्या खाऊन काय लोक आहेत उपवास एवढं चांगला सगळं आता असं आहे ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे त्याच्याकरता हे पुण्यतिथी उत्सव साजरे केले जातात परवा नामदेव महाराजाची जयंती पुण्यतिथी होती काल आज आमच्या सावतामाळी महाराजाची पुण्यतिथी आहे उद्या पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे परवाला नाही का हे सगळं का सांगावं असं वाटतं तर आपल्या जीवनामध्ये गुरुवर्य भगवान महाराज हेच सावतामाळी आहे ध्यानात ठेवा मला हे सांगायचं जिवंत संत तुमच्यावर कृपा करत असतात मूर्तीतला संत कधीच तुमच्यावर कृपा करत नाही सांगून लिहून देतो लिहून जिवंत संताचीच कृपा त्या ठिकाणी तुम्हाला पैसा खिशात तुमच्या बँकेत लाख रुपये करून घालायलाच कोण नाही लय लोक उपाशी आहेत जगात आज लय लोक उपाशी आहेत त्याला उठता येत नाही आणि चहा कोण आणून देणार ज्याला मजुरी काही लोक म्हणतात भाऊ मी नोकर ठेवीन तो तिकडेच मजा मारतो याला काय देत नाही काय सांगावं महाराज असो मग पैसा काम करत नसतो तर जिवंत माणूसच तुम्हाला त्या ठिकाणी कामी पडतो हे जसं व्यवहारातलं आहे तसं जिवंत संतच आपल्यावर कृपा करू शकतात तेच सांगतात हे चुकलं ते चुकलं बरोबर नाही झालं असं झालं तसं झालं ते परिवर्तन आणू शकतात गुरुवर्य भगवान महाराज आपल्यासाठी आजचे सावतामाळी महाराज आहेत माळी समाजामध्ये सावतामाळी जसे महात्मे होऊन गेले त्या प्रकारचेच महात्मे या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य भगवान महाराज आहेत त्या गुरुवर्य भगवान महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच त्याग आलेला आहे असंच भगवत प्रेम आलेलं आहे अशाच प्रकारची दिव्य प्रकारची भक्ती आणि समाजसेवा आदिवासी मुलांना ते आपलं समजतात आदिवासी मुलांना आपलं समजून त्या ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतात फार मोठी त्या ठिकाणी महाराजांची शाळा आहे त्या शाळेमध्ये सगळ्या समाजाची मुलं आहेत ओबीसी ओपन पासून SC NT VJ सगळे समाजाचे मुलं तिथे आहेत कोणाबद्दल द्वैतभाव त्या ठिकाणी नाही पण आजचे संत पूजनीय भगवान महाराज आपल्यासाठी त्या ठिकाणी लाभलेत अशा जिवंत संताच्या चरणी आपलं आयुष्य अर्पण करून त्यांनाच म्हणावं की तुम्हीच आमच्यावरती कृपा करा आणि आमचं जीवन त्या ठिकाणी बदलून द्या तुमच्या जीवनामध्ये जसं भगवत प्रेम आलं तशाच प्रकारचं प्रेम आमच्याही जीवनामध्ये यावं आमचाही उद्धार व्हावा अशा प्रकारचा हा भाव आजच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी वरुड या ग्रामामध्ये सर्वजण जमलेले आहात गावकरी भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे